भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण द्वारा 8 अक्टूबर 2024 को सुबह 10 बजे कविवर्य सुरेश भट्ट ऑडिटोरियम नागपुर में स्ट्रीट फूड विक्रेताओं के लिए एक सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रम स्वास्थ्य सुरक्षा संकल्प का आयोजन करा रहे हैं। यह कार्यक्रम स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री प्रताप राव जाधव, FSSAI के अधिकारी UN ध्यानी, IRS कार्यकारी निदेशक FSSAI प्रीति चौधरी, IRS क्षेत्रीय निदेशक भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्र की गरिमामयी उपस्थिति में आयोजित किया जाएगा तथा अन्य गणमान्य व्यक्ति भी इस कार्यक्रम की शोभा बढ़ाएंगे। संकल्प स्वच्छ आहार या अंतर्गत आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की आम्हाला 25 लाख जनतेंना ट्रेनिंग कॉस्ट्रॅक्ट ट्रेनिंग करायचं आहे। त्या अंतर्गत आम्ही उद्या 8 ऑक्टोबरला 2024 तारखेला एक प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे सुरेश भट हॉलमध्ये। तर तिथे आम्ही 2000 स्ट्रीट वेंडरला ॲट अ टाइम ट्रेनिंग देतो। त्याच सोबत आम्ही मुंबईला पण 1500चा स्ट्रीट वेंडरला सोबतच ट्रेनिंग देत आहे। त्यासाठी आपले माननीय मान्यवर प्रतापसिंग जाधव सर येणार आहेत, आमचे HR डिव्हिजनमधनं ध्यानी सर येणार आहेत, सर रिजनल डायरेक्टर प्रीति चौधरी मॅडम येणार आहेत। या अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करतो। त्या अंतर्गत आम्ही त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे, त्याचबरोबर त्यांना एक हायजीन किट, देन एक घरी शोधून ॲडल्ट्रेशन कसं शोधायचं त्यात अंतर्गत पण आम्ही एक डार्ट बुक पण देणार आहे आणि ट्रेनिंग देणार आहे। मैम, कल के प्रोग्राम में सर्टिफाइड होने वाले हैं, ट्रेनिंग आप देने वाले हैं। सर्टिफिकेशन के बावजूद भी कोई स्ट्रीट वेंडर अगर अनहाइजीन तरह से फूड सर्व करते हुए पाया जाता है तो आपकी तरफ से क्या भूमिका होती है? हम लोग उसके लिए अवेयरनेस प्रोग्राम क्रिएट करके उनको पहले तो हम लोग सिखा देंगे कि सेफ सस्टेनेबल हाइजीन फूड कैसे प्रोवाइड किया जाए। एक हम लोगों का एक मोटो है FSSAI का, उसके बहुत सारे इनिशिएटिव्स है, उसमें से एक इनिशिएटिव हम लोग कल से स्टार्ट कर रहे हैं नागपुर रीजन के लिए। मैम, आपने बोले कि 2000 के आसपास स्ट्रीट वेंडर कल के प्रोग्राम में सम्मिलित होने वाले हैं, तो उसकी पहले कुछ उनके द्वारा कुछ मतलब सम्मिलित होने के लिए किया गया है कि अभी आपने बोला था कि आपके प्रेस के माध्यम से नहीं, हमने ऑलरेडी सबसे जो इन्फॉर्म किया जा चुका है। आधे से ज़्यादा लोग, 1000 से ज़्यादा लोग जो है उनका ऑलरेडी रजिस्ट्रेशन हो चुका है, उनका सब डेटा हमारे पास है। और इसके बाद भी अगर जो कोई ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करवाना चाहता है या ट्रेनिंग लेना चाहता है तो वो भी वहाँ पे आ सकता है। इसीलिए हम आपके माध्यम से ये आह्वान करना चाहते हैं कि जो कोई भी वहाँ पे जिनका रजिस्ट्रेशन अभी तक नहीं हुआ है वो भी वहाँ आके ट्रेनिंग ले सकता है। सर्टिफिकेट आम्हाला 2000 लोकांना आम्हाला ॲट अ टाइम देता येणार नाही, पण आम्ही प्रोव्हाइड करतोय। तुमच्याकडनं सर्टिफिकेट दिलं ते ठीक आहे, पण रजिस्ट्रेशन करीता रजिस्ट्रेशन ऑलरेडी आमच्याकडे लिस्ट आलेले आहेत, आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेत, पण ऑन स्पॉट ज्यांच्याकडे ते माहिती पोहोचली नाही त्यांच्यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवतो आणि त्यांचा नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन आम्ही ऑन स्पॉट करू। मे बी कधी ऑन स्पॉट सर्टिफिकेट देता आला नाही तर आम्ही कुरिअरने पाठवतो। माझं म्हणणं होतं की तुम्ही तिथे जर कोणी स्ट्रीट वेंडर आला तर त्याला लायसन्स वगैरे घेऊन यावं लागेल? लायसन्स नाही, असं आहे की जे स्ट्रीट फूड वेंडर आतापर्यंत एखाद्या म्हणजे FSSAIच्या पर्व्ह्यूमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करता येत नाही। आमचा मुळात हा प्रयत्नच हा आहे की अगोदर त्यांना सर्व ट्रेनिंग वगैरे दिल्यानंतर त्यांना जर का फूड FSSAIचं रजिस्ट्रेशन्स वगैरे कधी केलं तर त्या माध्यमातून ते FSSAIच्या पर्व्ह्यूमध्ये येतं। म्हणजे त्यांनी जर का काही चूक केली किंवा अडल्ट्रेशन केलं किंवा त्याच्याकडनं या सगळे FSSAIचे नियम जे आहेत ते जर का पाळले नाही गेलं तर आम्ही कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करायला त्याला बंधनकारक होतो आणि तो त्या सर्व गोष्टी जे नियम आणि अटी ज्या FSSAIने लावून दिलेल्या आहे त्या पाळण्यासाठी त्याला बंधनकारक गोष्ट होती। त्याच्यामुळे आमचा हेच ते आहे, आमच्या मागचा मोटो जो आहे तो तोच आहे की जे स्ट्रीट फूड वेंडर आहे की ज्यांच्याकडे कुठलंच लायसन नसते, रजिस्ट्रेशन नसते किंवा ट्रेनिंग नसते, तर ह्या सर्व लोकांना या माध्यमातून अगोदर ट्रेनिंग द्यायचं, त्यांच्याकडे फास्टॅग रजिस्ट्रेशन वगैरेचं सगळं ट्रेनिंग द्यायचं, त्यांना किट वगैरे द्यायचं, ते किट वगैरे ते स्वतः विअर करून ट्रेनिंग वगैरे घेऊन त्यांच्या माध्यमातून ते इम्प्लिमेंट करतील। ते इम्प्लिमेंट केल्यानंतर आम्ही त्यांना FSSAIचं रजिस्ट्रेशन देऊ। FSSAIचं रजिस्ट्रेशन दिल्यानंतर मग ते आमच्या पर्व्ह्यूमध्ये येतात की त्यांच्याकडे एक लायसन नंबर असतो आणि ते आता एका अथॉरिटीच्या अंडर काम करतात। मग त्यानंतर आम्ही
आम्ही त्यांच्याकडनं जर का काही हे चूक झाली तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीररित्या त्यासाठी कार्यवाही करू शकतो. जोपर्यंत ते येत नाही पर्व्ह्यूमध्ये तोपर्यंत कायदेशीररित्या आपल्याला एखाद्यावर कार्यवाही करता येत नाही आणि तोच आमचा या माध्यमातून प्रयत्न आहे. मॅम, गंभीर मुद्दा जो आहे की सध्या बऱ्याच वर्तमानपत्रातून आला आहे, पोषण आहारात अळ्या किंवा पोषण आहारात पालसारखं मेंढकी असं बरंच काही टायमिंग पोषण आहारात आलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण नागपुराच्या लेवलवरपर्यंत स्वतः कारवाई का करत नाही? सर, आम्ही जेवढं शक्य होतं ना तिथून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो. काही काही कंप्लेंट्स फॉल्स पण असतात आणि काही काही कंप्लेंट्सला आम्ही ॲड्रेस करतो. ज्या कंप्लेंट्स आपण ईमेल थ्रू आले आहेत, फोनवर आले, संदर्भातल्या किती कारवाई? ॲक्च्युली एक्झॅक्ट आकडा तर आम्ही आता सांगू शकणार नाही, कारण नागपूर ज्युरिडिक्शनचे जे आहे ते स्टेट ज्युरिडिक्शन एक वेगळं आहे आणि सेंट्रल ज्युरिडिक्शन वेगळं आहे. मुळात कसं आहे की मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही ज्या किंवा ते जे काही आपले पत्रकार बांधव होते ते ज्या गोष्टींबाबत किंवा ज्या लोकांबाबत चर्चा करत होते, मुळात या ठिकाणी कसं आहे की स्टेट FDA आणि सेंट्रल FSSAI आहे आणि आम्ही या ठिकाणी FSSAIचे प्रतिनिधी आहोत. तर त्याच्यामध्ये कशी दुरी आहे की जर का तुम्ही 20 करोडच्या वरचे जे फूड वेंडर्स असतील तर ते सेंट्रल लायसन्सिंगच्या अंडर येतात. म्हणजे मुळात आमच्याकडे येणारा जो एखादा फूड बिझनेस ऑपरेटर आहे त्याचं जे टर्नओव्हर असेल ते 20 करोडच्या वर असेल किंवा त्याची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी असेल तर ती जास्तीची असेल. त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही ज्या गोष्टी करता पोषण आहाराचं जे राज्य शासनाच्या हां, तर ते स्टेट FDAच्या अंडरचा पर्व्ह्यू असतो मॅम तो. त्याच्यामुळे त्या ज्या कंप्लेंट आहेत तुम्ही ज्या म्हणताय, येस, नागपूर जिल्हा परिषदेच्या आत जरी येत असेल तरी त्यांच्या अंडर जे नागपूरला स्टेट FDAचं ऑफिस आहे त्या कंप्लेंट त्यांच्या याच्यामध्ये जातात. आमच्यापर्यंत तर येत नाही कारण की त्यांच्याकडे स्टेट लायसन असतं की सरकारद्वाराच तो पोषण आहार दिला जातो. येस, एक्झॅक्टली. नाही, टर्नओव्हर ठरवतो. सरकारद्वारे दिला जात नाही याचा अर्थ तो चांगला म्हणजे नाही दिला तर हिला कारवाई होणार नाही अशातला भाग नाही. तो त्याच्यात चूक झाली असल्यानं तो सरकार पण त्याच्यावर कार्यवाही करणारच 100%. पण तो जो लायसन्सिंग ज्याच्या म्हणजे जो तो पोषण आहार प्रोव्हाइड करतो आहे त्याच्याकडे जर का राज्य शासनाचं स्टेट FDAचं लायसन असेल तर त्याच्यावर राज्य शासनाचं स्टेट FDA डिपार्टमेंटच कार्यवाही करू शकते. त्याच्यावर आम्ही नाही कारवाई करू शकत. हा एक विषय. नागपुरात स्टेट FDAचं ऑफिस आहे तुमचं. ॲक्च्युली आम्ही प्रत्येक FBOचं नाव इथे घेऊ शकत नाही. अशा कारवाई नागपुरात पण झालेल्या आहेत. हां, कसं असतं की प्रत्येक गोष्टीला प्रसिद्धी देता येत नाही, म्हणजे कार्यवाही होत नाही अशातला भाग नाही. शासनाचं जे आहे तर ते शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी दर महिन्याला आमचे जे फूड सेफ्टी ऑफिसर्स आहेत, अधिकारी आहेत, तर त्यांना आम्ही टार्गेट सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर ती इन्स्पेक्शन वगैरे करतातच, त्यांचं सॅम्पल वगैरे कलेक्ट करतातच, त्याचं रिपोर्टिंग वगैरे सर्व प्रोसेस ही होतच राहते. पण ते प्रत्येक गोष्टीला माध्यमातून प्रसिद्धी मिळतेच अशातला भाग नाही. त्याच्यामुळे असं नाही की बाबा डिपार्टमेंट काम नाही करत, त्याचा अर्थ असा नाही. ठीक आहे. महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन विशाल मेश्राम के साथ आंचल लोखंडे, नागपुर.